हा गोंधळ. तर इथे पाहू शकाल निखिलजी भोपी 4 षटकांचा. चला क्षेत्ररक्षण सजविण्यासाठी 4 एंजल्स मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लगेच अमन वासकर लाईन अप करून जायचं. शिस्त. चला चला या निर्णय चेंज. सामना 5 षटकांचा असणार आहे. पाहायचं आहे मॅच कंप्लीट करायच्या असतील. अजून एक सांगू का प्रवीणजी घासे, एक सामना 5 षटकांचा खेळवायचा असेल तर आपल्याकडे 1 तास 5 मिनिटं हा वेळ असणं गरजेचं आहे. अशा मॅचेस एकूण होणार आहेत 6, म्हणजे आपल्याकडे 6.5 तास कमीत कमी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आत्ता वाजतायत 12. 6 नंतर पूर्ण अंधार खरं तर इथं असतोय. तर त्याच्यासाठी सामना स्पीडअप करा. अमन वासकर आपला स्क्वॉड घेऊन मैदानात जातोय. कुरुक्षेत्रावरचा खरं तर हा खेळ असणार आहे कलाकार प्रीमियर लीगचा. कोण कोणत्या पद्धतीनं खेळतोय त्यापेक्षा कोण कशासाठी खेळतोय हे फार महत्त्वाचं आहे. कोण आज टीमसाठी खेळणार आहे, कोण आपल्या एखाद्या व्लॉगसाठी एखाद्या व्हिडिओसाठी खेळणार आहे, परंतु पप्पण मात्र खास त्याच्या टीमसाठी खेळणार आहे. पाहिजे 100% एफर्ट देणार आहे. उभ्या आयुष्यात ज्यानं कधी बॅट पकडली नाही मैदानात तो आज या ठिकाणी खेळताना दिसणार आहे. त्याच्यासाठी जेव्हा तो झी मराठीवरती प्रत्येक टीमचा एक फोटो असणार आहे, तर तुम्ही एक लाईनअप मैदानावरती टीम मीटिंग 1 मिनिटाची किंवा अर्ध्या मिनिटाची असेल फोटोसाठी, आणि आमचे फोटोग्राफर जातील, स्पेशल फोटोग्राफर. नक्की. तर पप्पन पाटील याच्या पप्पांना एक प्रश्न आला होता आकाशवाणीवरून तेजसजी, की तुम्ही तुमच्या लहानपणीच एवढ्या लहान लहान मुलांना रियालिटी शोमध्ये पाठवतायत तर त्यांचं बालपण हरवलं जातं आहे का? त्याच्या पप्पानं लगेचच ते आकाशवाणीतील, मला वाटतं मुंबई आकाशवाणीवरून तो फोन होता, त्यानं सांगितलं की मला 5 ते 10 मिनटं द्या. आणि याच्या पप्पानं ती लाईफलाईन यूज केली, मला कॉल केला. म्हटलं असा असा कॉल आला आहे, काय म्हणावं? मी म्हटलं त्यांना सांगा नक्की म्हटलं बालपण हरवलं जातो आहे. उभ्या आयुष्यात ना कधी चिंचा पाडल्या, ना कधी आंब्यांच्या आमराईत गेला, ना कधी विटी दांडू खेळला, ना कधी हातात बॅट घेऊन खेळला. बालपणीच्या जर या आठवणी उतारवयात नसतील तर बालपण काय? फक्त आणि फक्त लहानपणापासून डान्स डान्स आणि डान्स. म्हणून तुम्ही तुमच्या मुलाकडे जर नाचण्याची अभिनयाची कला असेल ना तर ती कला जरूर जोपासा, पण बालपणी खेळले जाणारे खेळ त्याला खेळू द्या. अंगणात मातीत माखू द्या त्यांना. खरं तर ते खरं जीवन आहे. लाईव्ह करत त्याला म्हटलं जातं आहे. आता फोटोग्राफरने अतिरिक्त वेळ खर्च करू नका, नाहीतर मी म्हटलं की 1 तास 5 मिनटं, परंतु आपण 1 तास 15 मिनटं द्यावे लागतील प्रत्येक मॅचला. सलामीची जोडी जाऊ द्या. द केक वर्ल्डकडून जाणार जितू गायकवाडच्या टीममधून सलामीसाठी जातो आहे. स्वतः मला वाटतोय जितू असेल आणि त्याच्यासोबत कोण जाणार आहे. 12वा खेळाडू अपेक्षित आहे, अन्यथा 4 एंजल्स आपल्याला 2 धावांची पेनल्टी असेल. 12वा खेळाडू अपेक्षित आहे. कॉम्बॉक्समधून तुम्हाला आवाज ऐकायला मिळणार आहे. वेगवेगळे समालोचक आहेत. आतिश पाटील येतील. एखादा छानसा सामना बीमर आणि रनआउटसाठीच एक रिव्ह्यू असणार आहे. प्रत्येक इनिंगला 1, म्हणजे तुम्ही क्षेत्ररक्षण करताय तेव्हा तुम्हाला 1. इथे अक्षय आणि त्याचबरोबर सलामीसाठी जाताना दिसत आहेत जितू गायकवाड, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सीझन 1चा मानकरी. द केक वर्ल्डची मॅच पाहायला मिळतो आहे. अमन वासकर सोबत लढत असणार आहे. कशा प्रकारे खरं तर परफॉर्मन्स देणार, कशा प्रकारे खरं तर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे खेळ. 12वा प्रतिनिधी दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी नसेल. इथे मला वाटतोय PG प्रोडक्शनचा 12वा प्रतिनिधी आलेला आहे.
नियम सर्वांना सारखे आहेत. तुमच्याकडे 15चा स्क्वॉड आहे, म्हणजे या मॅचमध्ये जर तुम्ही 11 जण खेळताय तर राहिलेले 3 खेळाडू तुम्हाला हरलात तर दुसऱ्या मॅचला खेळवावे लागतील. रोटेशन पद्धतीनं पहिली मॅच द केक वर्ल्ड आणि सेकंड खरं तर त्यांच्यासोबत 4 एंजल्स प्रोडक्शन. वेलकम. थंडगार कलिंगड तुम्ही पाहू शकाल. आमचे मामा कधी काल भैरव मैदानावरती, कधी नानोबा मैदानावरती. आता यांच्या कलिंगडाचं वेळ या शैलेश चव्हाण सरांना आणि जीवन गावण सरांना प्रचंड आहे, हे सातत्यानं. परंतु त्या मामा तुम्हाला मैदानात घेऊन जावं लागेल थोड्या वेळात. परत एकदा निश्चितच चेंडू द्या त्यांच्याकडे चेक करायला. तर जाऊया, जसा खेळ सुरू होईल आवाजात बदल ऐकायला मिळेल. पप्पू सूर्यराव यांचा आवाज ऐकायला मिळणार आहे आपल्याला. तदनंतर सतीश म्हात्रे एक बेस्ट कॉमेंटेटर आहेत, त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. खरं तर अतिश पाटील या ठिकाणी आहे, त्यांचाही आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. हे सर्व खरं तर समालोचक आपल्याला कॉमबॉक्समधून ऐकायला मिळणार आहेत. तदनंतर आपण पाहूया. तर चला सुरू करूया. पहिला चेंडू घेऊन कोण येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय आणि त्याचबरोबर जीतू चेंडूंची तपासणी करतायत. एरवी खरं तर कधी क्लॅरिटी काय आहे हे चेक करणारे आज खरं तर चेंडू चेक करायला लागलेत. व्ह्यूज कसा आहे, व्ह्यूवर किती आहेत. मला या दिवशी खरं तर काय सबस्क्राईब वाढलेत का, दररोज सकाळी उठल्यानंतर सबस्क्राईब पाहणाऱ्या चेंडू पाहणार आहेत. मैदानावरचा खेळ तेवढाच महत्त्वपूर्ण असणार आहे. मोबाईलमध्ये सबस्क्रायबर वाढण्यापेक्षा आयुष्यातील खरे सबस्क्रायबर वाढणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि म्हणून कलाक्षेत्रात काम करताना तुम्ही कलाकारच नव्हे तर आयुष्याच्या पटलावर म्हणून सुद्धा कलाकार राहायला पाहिजेत. नाहीतर तुमच्याकडे स्किल खूप छान आहे पण स्वभाव जर तेवढा घाणेरडा असेल तर निश्चितच प्रसिद्धी मात्र तेवढी जाऊ शकत नाही जेवढी तुम्हाला तुमची अपेक्षा आहे. जाऊया परत एकदा मायक्रोफोनवरती. आवाजात होतोय बदल, आपल्याला आवाज ऐकायला मिळेल पपन पाटील यांचा. हल चला, दोन्ही टीमचा 12वा प्लेअर इकडे पाठवायचा. अगदी 12वा प्लेअर नावं सांगायला, 13वा प्लेअर तुमच्या बॅटी होत्याला, 14वा प्लेअर पाणी पोचवायला आणि 15वा प्लेअर 12वा प्लेअर दोन्ही टीम. दरम्यान हा कलाकार प्रीमियर लीग 200हून अधिक कलाकार एकाच मैदानावरती खेळताना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खरं तर प्रमुख आयोजक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 केडी आणि 1 एडी. अक्षय दादा, कल्पेश दमडे, स्वप्नील शेळके आणि यांच्या माध्यमातून ही कलाकार प्रीमियर लीग भरवली जाते. अगदी हे द्वितीय वर्ष असलं तरी यंदा काहीतरी नाविन्य या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑक्शनच्या स्वरूपात सर्व प्लेयर प्रत्येक टीममध्ये वाटले गेले आणि आज हे 8 टीम आज या क्रिकेटच्या महासंग्रामात खेळताना दिसतील. अगदी 16:9च्या स्क्रीनवरती, मोबाईलवरती, टी व्हीवरती आपण ज्या कलाकारांना पाहिलं अगदी ते आज अगदी वर्तुळाकार ग्राउंडमध्ये खेळ खेळताना दिसतील. आपल्या खेळातील रंग उधळताना दिसतील. नवरंगांची, नवरसांची आणि अभिनयाची उधळण ज्याप्रमाणे डिस्प्लेवरती आपण पाहिली ते आज खेळाच्या माध्यमातून आपले रंग दाखवतील. कोणी गोलंदाज म्हणून, फलंदाज म्हणून, तर कोणीतरी एक क्षेत्ररक्षक म्हणून. मी निवेदक, समालोचक आणि एक नृत्य कलाकार पपन पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय या मैदानावरती. पहिलं षटक घेऊन येतोय. नाव आहे दिनेश पाटील. ढिरवलीचे सिंगर, आपल्या पनवेलचे सुपुत्र. खेळताना मात्र दिसतात स्ट्राईक वरती अक्षय पाटील. नॉन स्ट्राईकला जीतू गायकवाड कॅप्टन. या षटकाचा पहिला चेंडू, चांगला हिट केला चेंडू. चेंडू गेला हवेत हवेत हवेत. हा 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 आंब्याच्या झाडाला टच करून हा गेलाय. हा 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 षटकार. धन्यवाद डीजे.
नववर्षाची नवसुरुवात आणि नवसुरुवातीलाच रंगला जातोय क्रिकेटचा हा महासंग्राम सर्व कलाकारांच्या माध्यमातून. आणि हा पहिलाच सामना, पहिलीच मॅच आणि पहिल्या मॅच मधील पहिल्या ओव्हरमधील पहिला चेंडू आणि चेंडूला मारला गेलाय फटका आणि गेला सीमारेखा षटकार. हा षटकातील दुसरा चेंडू चांगला हिट केलाय स्ट्रेट ड्राईव्हला, तोपर्यंत कलेक्ट केलाय. थोडं गचाळ क्षेत्राला पाहायला मिळेल, तोपर्यंत अक्षय थांबला नाही. 2 धावा कंप्लीट केल्या. संघाची वाढती धावसंख्या होते 8. या अंकाचं इतिहासात फार महत्व आहे. अष्टप्रधान मंडळ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी बांधलं गेलं होतं आणि यांच्या माध्यमातून हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या जाणत्या राजाला त्रिवार मानवंदना कलाकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. दरम्यान दिनेश पाटील यांच्या षटकातला हा तिसरा चेंडू स्ट्राईक वरती खेळतोय अक्षय पाटील. पुन्हा एकदा हिट केला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेखा पार आणि हा देखील दणदणीत हा 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 षटकार ठोक तिचे. या 3 चेंडू मध्ये 14 धावसंख्येवरती खेळतोय टीम केक वर्ल्ड. अगदीच आजचे आयोजनातील प्रमुख सहकारी ज्यांचं असतं, आमच्या पीजी प्रोडक्शनचे सर्वेसेवा ओनर आणि कलाकार प्रीमियर लीगचं एक महत्त्वाचं योगदान ज्यांचं असतं असे प्रवीणजी घासे, स्मार्ट सिटी डेव्हलपरचे सर्वेसर, यांच्याकडून 6 6 साठी 6000, 6 4 साठी 5000, 3 6 साठी 1000, 3 4 साठी 500 रुपये आणि 3 विकेट साठी 1001 रुपये. दरम्यान चौथ्या चेंडूला एक चांगला हिट केलाय, कट केलाय, चेंडू गेलाय पुन्हा एकदा टम 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 करत सीमारेखा पार आणि हा जातोय चौकार आणि चौकारानं संघ पोहोचतोय 18च्या घरात. प्रीमियर लीग कलाकार प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे. केडी साठी या ठिकाणी प्राइज आलेले बक्षिसांची केडीनं जर डाय मारली तर त्याला 500 रुपये, एखादी कॅच घेतली तर 500 रुपये, 6 मारला तर 1000 रुपये आणि 4 मारला तर 500 रुपये. वर्षा होते बक्षिसांचा प्रवीण जिघासे यांच्याकडून. दरम्यान हा 5वा चेंडू असेल, पुन्हा हिट केला चेंडू, तोपर्यंत खाऊ कॉर्नरला गेला चेंडू, जातोय पुन्हा एकदा रंबलिंग टम्बलिंग करत सीमारेखा पार हा चौकार ठोक तिचे ठोक. या चौकारानं संघ पोहोचतोय डबल दोरी 22च्या घरात. दिनेश पाटील यांचा चांगला समाचार घेतलाय अक्षयनं. मला वाटते या लीगच्या अगोदर एक चांगला सराव या ठिकाणी केलं होतं आपल्या केक वर्ल्ड टीमनं. तो सराव या ठिकाणी कुठेतरी मार्गी लागतोय आणि 22 धावसंख्या होतात या 5 चेंडू मध्ये. हो 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 हो, कभी तेरी बारी तो कभी मेरी बारी. 5 चेंडू मध्ये चांगला घरपोच समाचार घेतला दिनेश पाटील यांचा. मात्र 6व्या चेंडू वरती ती मोहमाया काही जास्त थांबली नाही, तोपर्यंत कॅचआउटच्या स्वरूपात बाद केला अक्षयला. अक्षय जातोय डगआउट मध्ये ठोक तिचे. कलाकार प्रीमियर लीग कलाकार प्रीमियर लीग कलाकार प्रीमियर लीग. नमो नमामि स्वामीराया. पहिलं षटक या ठिकाणी संपतोय, तोपर्यंत धावसंख्या कंप्लीट होत आहे 22. 1 डाऊनला प्लेयर येतोय अरुण वाघमारे, हरण्या ॲशनी या त्याच्या लाईनला फेमस आहे तो इंस्टाग्राम वरती. हा देखील आपल्या बनवेचा सुपुत्र आहे. अभि भोईर स्ट्राईक वरती आता कर्णधार जीतू गायकवाड खेळतोय. गतवर्षी मला वाटते मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला जीतू गायकवाड आज यंदाच्या पर्वात, या नवपर्वात, द्वितीय पर्वात संघासाठी कशा प्रकारचे योगदान देतोय हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अगदी कर्णधाराच्या भूमिकेत असणारा हा जीतू यंदा आपली पारी कशी पार पाडतोय पाहायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील केक वर्ल्ड टीमला.
या ठिकाणी सुचित्राची घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. केक वर्ल्ड या अभि भोईर नवीन गोलंदाज हे द्वितीय षटक सांघिक आणि पहिलं वैयक्तिक षटक घेऊन येतोय. अभि स्ट्राईक वरती खेळतोय केक वर्ल्ड टीम कडून जीतू गायकवाड. षटकातला पहिला चेंडू. ओ माय गॉड, बाळा सावकाश चेंडू टाक. ग्रीप थोडा हातातला निसटला चेंडू हातातून. दरम्यान द्वितीय षटकातील हा पहिला चेंडू. अभि याचाच सामना करतोय. जितून हेरलाय चेंडूला, स्ट्रेट डायव्हला लगावलाय. हा जातोय वन बाउन्स. दन 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 चौकार. डीजे ठप. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चांगला समाचार घेतला. चौकार लगावला जितून. हो 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 आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न थोडा फसला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जितून. आणि आता स्ट्राईक वरती आलाय ॲशनी. अरण्या बागमाने चांगला हिट केला चेंडू. पुन्हा एकदा अरण्याच्या बॅट मधून जातोय हा दणदणीत चौकार. या प्लेयर वरती मला डाऊट आहे, काहीतरी भाणामतीचा खेळ खेळला असावा. नक्की आपल्या टीम साठी खेळतोय. डीजे SDC तो त्यांचाच होता का आवाज चांगला आहे पण क्षेत्ररक्षण थोडं गचाळलंय. हाऊस दॅट अपील फेटाळले अमन वास्कर यांची. आणि या षटकातला पहिलाच डॉट असेल या इनिंग मधला. रात्रभर जागरण किती महाग पडतं त्या प्लेयरला विचारा, ज्याच्याकडून 2-3 कॅच गेला, 3-4 चौकार गेले. दरम्यान हा यष्टीच्या फारसा बाहेरून जाणारा चेंडू आमचे क्वालिफाईड पंच दोन्ही हात शरीरापासून अगदी लांब करून दर्शवताना हा वाईड चेंडू. तोपर्यंत एक धावसंख्येनं संघाची धावसंख्या वादार्थी संघ पोहोचतोय 32च्या घरात. दरम्यान कॅच आउटच्या स्वरूपात बाद केले. अरण्याला पाठवलाय घरचा रस्ता. डीजे वाल्या वाजव. विकी नायक येतोय अरण्याची जागा भरून काढायला. तत्पूर्वी विविध पाहुणे, विविध कलाकार या ठिकाणी या KPL कलाकार प्रीमियर लीगला भेट देतील. दरम्यान रंगमंचावरती या ठिकाणी शुभागमन होतोय GNS गणेश पाटील यांचं. PG प्रोडक्शन कडून खेळतील. या षटकातला शेवटचा चेंडू असेल अभियाचा. आता स्ट्राईक वरती असेल आता चालेला नवनिर्वाचित आमचा फलंदाज विकी नायक. ओ हो हो मस्तकाला दस्तक देत जातोय सीमारेखा पार. आणि हा दणदणीत चौकार. दोन षटक संपतायत. अगदी 2 ओव्हरचा सामना या ठिकाणी संपतोय आणि संघ पोचतोय 36च्या घरात. 18च्या सरासरीने संघ सरसावतोय. एक चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटते पहिल्या षटकात 22 धावा या पहिल्या गोलंदाजाने दिल्या आणि दुसऱ्या षटकात अभिनं 14 धावसंख्या दिल्या.
अगदी जर संघाला जर यशाकडे जायचं असेल, यश प्राप्त करायचं असेल तर थोडं जखडून ठेवावं लागेल या संघाला. वाढत्या धावसंख्येनं कुठंतरी आळा बसवावा लागेल, आळा घालावा लागेल. या फलंदाजांना थोडी गार करावे लागतील. एक उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी या टीमकडून झाली पाहिजे, तरच एक चांगलंसं आव्हान एक आपल्याला पिळेल असं आव्हान त्या ठिकाणी राखता येईल. दरम्यान 4 एंजल टीमकडून तिसरा गोलंदाज मैदानावरती दिसतोय. गोलंदाजाचं नाव आहे नाही माहिती. कुणाल वास्कर. कुंडेवाळचे फार कलाकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दरम्यान सांघिक तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय कुणाल. स्ट्राईकवरती खेळतोय जीतू आणि अपील केली जात आहे तोपर्यंत बाद केला जातोय. काय चपळ आहे बघा अमन. यष्ट्या उधळून काढल्या हाताने आपल्या, बाद केलाय जीतू याला. फार सराव केला होता. सर्वांसोबत चपळाई तुमची फार महत्त्वाची असते. खेळ महत्त्वाचा असतो. अगदी खेळत असताना या ठिकाणी जबाबदारीनं तुम्हाला खेळावं लागतं, कारण फार नियमानं जखडून ठेवलं असतं प्रत्येक खेळाला. त्याचप्रमाणे क्रिकेटचे खूप सारे नियम आपल्याला पाहायला मिळतात. विराज डाकी येत आहेत. खूप सारे गाणे यूट्यूबवरती आपल्याला पाहायला मिळतात. ते गाणं लिहिण्याचं काम आणि अरेंज करण्याचं काम मला वाटतं विराज डाके यांच्या माध्यमातून होतंय. आज सिंगिंग सुद्धा अगदी क्रिकेटच्या मैदानावरती आज कशा प्रकारे खेळ खेळतायत क्रिकेटमध्ये पाहूयात. विराज यांच्या माध्यमातून केक वर्ल्ड या टीमसाठी. वेलकम वेलकम, आप सभी का स्वागत है यहाँ. राऊंड जे पोरांपोर शालत. 3 षटकारांना 10,000 रुपये आणि 3 चौकारांना 5,000 रुपये सन्मान्य तेजस डाके यांच्या माध्यमातून. तेजस डाके आणि विठ्ठलजी मुंगाजी आणि प्रवीणजी घासे या तिघांकडून अगदी बक्षिसांचा वर्षा होतोय आणि ते जिंकायचे आहेत. ते शेंगले मी त्यांना. कुणाल यांचा पुढचा चेंडू. वा 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 वा. विराज डाकी यांच्यावरती बक्षिसांचा वर्षाव केला होता. तो वर्षाव झाला या स्टंपवरती कॅच आउटच्या स्वरूपात बाद केलाय. कुणालनं पाठवलाय घरचा रस्ता. ओय चल घरी, वाजव डीजे वाजव. कलाकार प्रीमियर लीग, कलाकार प्रीमियर लीग, कलाकार. धन्यवाद. दरम्यान स्कोर झालाय त्या स्थितीत आहे. सुजले 36 धाव संख्या आणि षटकातले मला वाटतंय 2 चेंडू संपले. या 2 चेंडूमध्ये 36 धाव संख्या आणि आतापर्यंत 4 प्लेयर बाद झालेत. सुंदर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल वास्कर यांच्या माध्यमातून. कुणाल यांचा पुढील चेंडू. ऐसेने कैसेने खेळता हो तुम्ही, बॉल गेला कुणीकडं. चौकार. या चौकारांना संघाची धावसंख्या वाढते. 4 दशक कंप्लीट होत आहेत. धावसंख्या होते 40 आणि प्लेयर बाद झाले सुद्धा 4 4 4 4. केलाय चौकार. वार ठप डीजे ठप. हाय नो आहे की वाईट. 22 नो चेंडू आणि नो चेंडू होती चौकार. अतिरिक्त 5 धाव संख्या मिळतात. फ्री हिट असेल हा पुढचा चेंडू. फार दबाब आपले चेंडू टाकले तर कोमात. चांगला हिट केला चेंडू, कट केला चेंडूला. चेंडू मग तोच खेळाडू आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केले. तोपर्यंत 1 धाव संख्या कंप्लीट केले. संघ पोहोचतोय 41च्या घरात, 42च्या घरात.
42 लॉस ऑफ 4 विकेट्स. चौथा चेंडू कुणाल यांचा स्ट्राईक वरती खेळतोय. हवेत मारलाय चेंडू, चेंडू खाली. कुणाच्या साईडला तो तुम्ही घेतलाय कॅच. हा पकडलाय झेड आणि संपवलाय या प्लेअरचा खेळ. डीजे धन्यवाद. पाचवा फलंदाज हा डगआउट मध्ये जातोय, पॅव्हलिंग कक्षामध्ये पोहोचतोय. खेळ अतिशय सुंदररीत्या चालले. कुणाल यांची एक भेदक गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या षटकात 22 धावसंख्येत, दुसऱ्या षटकात 14 आणि मग कुठंतरी लगाम लावायला हवा असं मी सांगितलं होतं आणि त्याचं कुठंतरी अप्लाय करताना या टीमवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तत्पूर्वी धावसंख्या होत आहेत 42 आणि कारत केलेत 5 फलंदाज. 6वा प्लेयर या मैदानावरती येतोय. नाव आहे जयेश आणि वैभव खेळतोय मैदानावरती. केक वॉल या टीमसाठी जॅक्स क्रिएशन नावानं प्रसिद्ध असणारा आता वैभव स्ट्राईक वरती खेळतोय. जयेश खारपाड्याचा कलाकार. आपल्याच मातीतील हे सर्व कलाकार आणि या कलाकारांना एकत्रित घेऊन 200हून अधिक कलाकारांना एकत्रित घेऊन हा रंगतोय सामना. क्रिकेटचा महासंग्राम. कलाकार प्रीमियर लीग प्रमुख आयोजक कल्पेश जमडे, स्वप्नील शेळके आणि अक्षय पाटील. दरम्यान तिसरं षटक कुणाल याचं आणि या तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. हा सेकंड लास्ट चेंडू असेल. 5वा चेंडू वैभवसाठी. वैभवानं छोटासा कट केला चेंडू. सेकंड स्ट्रिपला असणारा प्लेअर त्यानं तोपर्यंत चांगला हेरला. चेंडूला 1 धावसंख्या पूर्ण झाली. संघ पोहोचतोय 43च्या घरात. 5 फलंदाज पोहोचत आहेत घरी आणि संघ पोहोचतोय 43च्या घरात. दरम्यान या तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती. जॅक्स क्रिएशन कॅमेऱ्याच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून अगदी पडद्याच्या पाठीमागे पाठी असणारा हा कलाकार आज मात्र मैदानावरती खेळ खेळतोय. तो पण आडव्या पट्ट्याने खेळलेला चेंडू खाली. सोनू विशाल भोईर कित्येक गाणी अरेंज केलेत, रेकॉर्डेड केलेत. असं PR स्टुडिओचा आपला सर्वांचा लाडका सोनू विशाल भोईरनं ही कलेक्ट केल्या चेंडूला 1 धावसंख्या पूर्ण केली. संघ पोहोचतोय 3 षटकाच्या नंतर डबल 44च्या घरात. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. अनिकेत वास्कर यांच्याकडून सोनू भोईर, विशाल भोईर यांच्या प्रत्येक कॅचसाठी 500 रुपये. विनंती असेल सर्वांना कॅश जमा करायची या ठिकाणी. त्यानंतर 20% GST या सर्व अँकर आणि कॉमेंटेटरसाठी जप्त केली जाईल. वळूया सामन्याकडं. येस 12 प्लेअरला मिळेल लाल कलिंगड काप काकांकडून. लाल भडक माल कडक. 4था षटक घेऊन येतोय अभि भोईर. पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतोय. स्ट्राईक वरती खेळतोय जयेश. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या वरून गेला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण होतोय. संघ पोहोचतोय 45. बॅट कट. पुन्हा एकदा वैभव येतोय स्ट्राईक वरती. विविध कलाकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पर्वणी आहे सर्व कलाकारांची. व्यस्त जीवनातून एक वेळ काढून एक स्वतःसाठी हा खेळ रंगतोय. तोपर्यंत सॅमी काळ याने चांगला कलेक्ट केला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षणाची जबाबदारी या संघासाठी स्वीकारताना 1 धावसंख्या पूर्ण केली. संघ पोहोचतोय 46. अगदी ज्या एरियामध्ये आपण खेळतो ते पासिंग MH 46 धावसंख्या होतात 46. पुढचा चेंडू चांगला स्ट्रेट डायव्हला खेळलेला चेंडू खाली 2 प्लेयर. तोपर्यंत चेंडू काही थांबत नाही. उजळी घेते चेंडू. वरून गेला हवेतून विमानासारखा उडलाय. लोकनेते दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला सलामी देत मानवंदना जातोय हा षटकार. धन्यवाद. बक्षीस येतोय उलटी UK प्रोडक्शन यांच्याकडून. सॅमी करण्याने जर एखादा झेल सोडला तर 500 रुपयाची बक्षीस आहे. पैसे पहिले जमा करा.
नाहीतर जीपेला पाठवा 9773747930 या नंबरवरती. दरम्यान गोलंदाज अभि भोईर स्ट्राईक वरती खेळतोय. जॅक्स पुन्हा एकदा चांगला कट केला चेंडू, हिट केला चेंडू. दन 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 ए पाला गेलाय. चौकार ओ डीजे ठप. हीच खरी कलाकारांची मॅच. बाबा आठव बोलायला का येऊ दे ना. हीच खरी कलाकारांची मॅच आहे. खरं तर क्रिकेट जास्त कोणी खेळत नसेल, कारण या कलेमध्ये स्वतःला वाहून नेलेलं आहे सर्व कलाकारांनी. धावसंख्या होत आहेत 56. वा 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 वा, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या गेली 57 वरती 1 न धावसंख्या वाढतोय. हा 4था षटक असावं. आणि या 4थ्या षटकातला उर्वरित शेवटचा चेंडू अभि याचा. वैभव स्ट्राईक वरती. दिनेश पाटील जिकडे जातात बॉल तिकडेच वळतोय. फेविकॉल लावलं की काय काय कळत नाही. दोन धावसंख्या केल्या. संघ पोहोचतोय 59च्या घरामध्ये, 58च्या घरामध्ये. 59. दिनेश पाटील यांच्याबद्दल काय सांगू व या KPL सीझन 2 मधला सर्वात महागडा प्लेयर. 21,000ची बोली ज्या प्लेयरला लागली तो हा प्लेयर आहे दिनेश पाटील. आणि त्याला काय चेंडू सोडत नाही. एवढा महागडा मिळाल्यानंतर तेवढे परिश्रम आणि कष्ट हे व्हायलाच हवेत. मागे लागलाय चेंडू. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकानंतर संघ पोहोचतोय 59च्या घरामध्ये. हो 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 हो, 5 षटकांचा खेळ असेल, 5 षटकांची इनिंग असेल. उर्वरित शेवटचा षटक ड्रिंक ब्रेक होतोय. थोडे चर्चा रंगतील या ठिकाणी, कानमंत्र दिले जातील ड्रिंक ब्रेकच्या मध्ये. सुवर्ण फायदा असतो हा, त्याचा फायदा उचलला जातो कानमंत्र देऊन. कधी कधी जर कानमंत्र देणारा स्वतः खेळत नाही तर कानमंत्र एक सुंदररित्या देत असतो. हे 5वं षटक घेऊन येईल स्वतः सॅमी काळन. हे डुटनेसचे आयला प्लेयर. सॅमी गोलंदाजी करतोय संघासाठी. 5वं षटक. जॅक्स खेळतोय स्ट्राईक वरती. आणि हा 5व्या षटकातला पहिला चेंडू. आणि यष्टीच्या फारसा बाहेरून जाणारा चेंडू. अगदी पंच 2 हात शरीरापासून लांब करून दर्शविताना हा वाईट चेंडू. तोपर्यंत या 1 न धावसंख्या पुढे सरसावते. 6 दशक कंप्लीट होत आहेत, पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 60. या षटकातील चेंडू पुन्हा एकदा हिट केला चेंडूला. कुणालनं कलेक्ट केलाय चेंडू. 1 धावसंख्या तोपर्यंत पूर्ण केली. एक चेंडू नंतर 5व्या षटकात संघ पोहोचतोय 61 या धावसंख्येवरती. एक चांगलंसं आव्हान तयार करताना आपल्या ठिकाणी दिसतोय सॅमी गोलंदाज. षटकातला दुसरा चेंडू सॅमी याचा चांगला हिट केला चेंडू सीमारेखेकडे. तोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत हा जातोय दणदणीत. चौकार. फाइव्ह 65 धावसंख्या पूर्ण होत आहेत या 5व्या षटकात. दुसऱ्या चेंडू नंतर चांगला हिट केला चेंडू गेला सीमारेषेला दन 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 करत हा चौकार गेलाय. चौकाराने संघाची धावसंख्या वधारते 65 धावसंख्येवरती. एक बॉल टीम खेळते. अगदी चांगली फलंदाजी करताना फलंदाज सर्व या ठिकाणी बोलते दिसत आहेत. पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू समजला नाही. हा निर्धाव गेलाय चेंडू. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा बॅक परतलाय गोलंदाज. या षटकातील पुढचा चेंडू. वा 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 गेला. क्षेत्र कशा मस्तकाला दस्तक देत हा जातोय. याच्या पत्ते गेला हा षटकार. यो बॅटमन हुक अरे मला दादाले मारले वरून षटकार आणि स्कोर बनलाय 71. 71 धावसंख्या होतात.
तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण तिकडे प्लेयर नाही, धावतोय बघा, पीटी उषासारखा पायाने खेळतोय, हाताने खेळतोय. कलाकारांना दुसरा असाच खेळ खेळला पाहिजे. तोपर्यंत मला वाटतं 3 धावसंख्या पूर्ण केल्या आणि संघाला येऊन ठेवलंय 74. 74 या धावसंख्येवरती काय स्कोर डेव्हलप केलाय, क्रिएट केला या टीमनं. जोरदार टाळ्या होऊन जातात केक वर्ल्डच्या सर्व धुरंधर या फलंदाजासाठी. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. ही KPL हा IPLचा जरी बजर वाजला असला तरी ही देखील IPLच आहे. इन्फ्लुएन्सर प्रीमियर लीग म्हटलं तरी अवघड ठरणार नाही आणि इंस्टाग्रामर्स प्रीमियर लीग म्हटलं तरी शंका नाही. शेवटचा चेंडू इनिंग मधला. 1 धावसंख्या पूर्ण केली. दुसऱ्या धावसंख्येसाठी कॉल केलाय. काय चपळा आपल्याला पाहायला मिळते पहा. दुसऱ्या धावसंख्येत जॅक्सची रनअप थोडा कमी पडला, तोपर्यंत स्कोर बनलाय 75. 75 धावसंख्या पूर्ण होत आहेत आणि समोरच्या टीमला आव्हान दिलंय या ठिकाणी 76 धावांचं. शेवटच्या चेंडूवरती जयेश आऊट होतोय. टीमला विनंती असेल की एकवळ टीमला अगदी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पंच्याहत्तर धावसंख्या पूर्ण केल्या संघानं. मेरे प्यारे देशवासियों, अगर रात भर खेल खेलना है तो टाइम को बचाना होगा, नहीं तो आंधी आएगी और एक खेल ऐसे रहेगा कल के लिए. खेळ खेळायचा असेल तर वेळ वाचवावा लागेल. कारण अगदीच माझे निवेदन क्षेत्रातील गुरुवर्य पंडितजी सर यांनी सांगितलं की 6.5 तासांचा वेळ लागेल. अगदी विमान येतो या ठिकाणी पाहायला मिळतोय. इंडिगोचा विमान असेल. सर्व कलाकार या विमानातून उतरतायत. लोकनेते दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टवरती स्वागत होतंय सर्व कलाकारांचं. इंडिगोचा विमान उतरतोय तप 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 खाली. चला केक वर्ल्डच्या सर्व खेळाडूंना एक विनंती असेल, आपण सर्वांनी ताबा घ्यायचा या मैदानाचा. वेळ फार कमी आहे. आपण आयोजक टीम मध्ये आहोत. वेळ वाचवावी लागेल अन्यथा पॅनलाइज केलं जाईल तुमच्या संघाला. दुसरी इनिंग चालू असताना दुसरा होणारा सामना या दोन्ही कप्तानाने येऊन या ठिकाणी नाणेफेकी करून घ्यायचे. तत्पूर्वी वळतोय सत्कारागड अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य, आपली ही संस्कृती आहे. हे आपल्याला शास्त्र सांगून जातं. अगदी त्यालाच अनुसरून आलेल्या पाहुण्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. सन्माननीय आमचे सन्माननीय तेजस्वी डाके या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी विविध कार्यक्रमांना सामाजिक सेवेमध्ये ज्यांनी स्वतःला ओतून घेतलंय असे आम्हा सर्वांचे लाडके या समाजातील एक समाजहितैषी नेतृत्व सन्माननीय तेजस्वी डाके या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या माध्यमातून टी-शर्ट अगदी वस्त्रदान या शृंखलेसाठी या KPL साठी ज्यांच्याकडून आम्हाला लाभलंय या तेजस्वी डाके साहेबांचं मानसन्मान या ठिकाणी होईल. मी विनंती करतोय स्मार्ट सिटी डेव्हलपरचे सर्व प्रवीणजी घासे यांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तेजस्दादा डाके यांना सन्मानित करायचं आहे. लँडलॉर्ड कंपनीचे सर्व रिअल इस्टेट या क्षेत्रामध्ये एक नाव आपल्या ज्यांचं पाहायला मिळतोय असे एक समाजहितैषी नेतृत्व. ज्या समाजात आपण वाढलो त्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या उक्तीप्रमाणे नेहमीच सर्वांना सहकार्य करणारे लँडलॉर्डचे CMD सन्माननीय तेजस्वी डाके यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. स्मार्ट सिटीचे डेव्हलपरचे सर्व प्रवीण दादा घासे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर अगदी पहिल्या पर्वापासून ते ह्या आपल्या पर्वालाही विशेष सहकार्य ज्यांचं लाभतं असे केक वर्ल्ड या टीममधील एक महत्त्वाचा चेहरा सन्माननीय सुचित्राजी घरत माझे गुरुवर्य
यांचे या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतोय केडी स्वप्नील शेळके एक प्रमुख आयोजक यांना आपल्या शुभ हस्ते त्या आणि प्रवीणजी घासे यांना आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. अगदी मायाची उबदार शाळ मंगळाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या KPLची एक आठवण मोमेंटो देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत होतोय. या सर्वांच्या हातभारातूनच हा KPLचा महासंग्राम रंगतोय. कारण अगदी कुणाच्या श्रमदानातून तर कुणाच्या अर्थदानातून हे सर्व कार्यक्रम पार पडत असतात. धन्यवाद सुचित्रजी घरत सर. त्यानंतर प्रमोदजी पाटील साहेब मॅन ऑफ द मॅचचे जेवढे सन्मानचिन्ह आपल्याला पाहायला मिळतात ते ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले आणि अगदी गतवर्षी सुद्धा त्यांनीच आपल्याला ते दिले होते असे प्रमोदजी पाटील यांचं या ठिकाणी मान सन्मान होतोय. स्वप्नीलजी शेळके केडी यांच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर सन्माननीय विठ्ठलजी मुंगाजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे रायगड जिल्हा उपाध्यक्ष यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालं या आपल्या कलाकार प्रीमियर लीगला आणि त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. स्वप्नील शेळके यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मुंगाजी साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी फेमस यूट्यूबर पंकज ठाकूर यांचे या ठिकाणी शुभागमन होतोय. तेजस डाकी गाव अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जातोय. पंकज ठाकूर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत करायचं आहे. कलाकारांची मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. विविध कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. सामना चालू करायचा आहे. स्वागत होतच राहतील पर स्वॅग से स्वागत करेंगे लेकिन मैच शुरू होनी चाहिए. 4 एंजल टीम कडून स्ट्राइक वरती खेळतोय दिनेश पाटील आणि पहिलं षटक घेऊन येतोय जीतू गायकवाड. यष्टीच्या थोडा बाहेरून जाणारा चेंडू पहिलेच लागलेली नस्टर हा वाईट चेंडू. एक धावसंख पनवतिया अवदसा लाचांडर. त्यानंतर प्रवीण दादा घासे यांचं या ठिकाणी प्रमुख आयोजक आहेत आमचे नंतर स्वागत होईल. धन्यवाद. वळतोय थोडा पण सामन्याकडं. सामना रंगतोय 4 एंजल टीम प्रोडक्शन आणि केक वर्ल्ड टीम यांच्यामध्ये. स्ट्राईक वरती खेळत होता दिनेश पाटील. पहिला चेंडू वाईट आणि दुसऱ्या चेंडूवरती एक धावसंख्या केली आणि स्ट्राईक वरती पाठवलंय अभिला. अभी नहीं तो कभी नहीं. ओहो विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय कळपेश जमडे केडी. कोण भुलेगा इस नाम को. मूर्ती लहान पण कीर्ती महान. निर्धाव गेलाय चेंडू. सुंदर फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळते जीतूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू समजला नाही. चेंडू गेलाय बॅटच्या खालून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होत आहे 2. संघाला जर विजयाकडे जर न्यायचा असेल तर दंदन चौकार षटकारांची पावसाळ्या या ठिकाणी करावं लागेल. हवेत मारला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला. तोपर्यंत विकीन कलेक्ट करताना चेंडू गेलाय त्याच्यावरून. हा जातोय हा 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 चौकार. चेंडूचा नादच लागला नाही. आवाक्यात लागला चेंडू. चेंडू गेल्या मस्तकाला दस्तक देत वरून चौकार आणि चौकारानं संघ पोहोचतोय 6च्या घरामध्ये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या 6.
दिवस पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न हुकलाय, चेंडू गेलाय पक्षी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव. 5 चेंडूचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 6. 15-16च्या सरासरीने जावं लागेल संघाला रेषाकडे प्रस्थान करायचं असेल तर. दरम्यान या षटकातला शेवटचा चेंडू हिट केलाय. चेंडू खाली विकी नाही केलाय चुकी आणि चेंडू केलाय दन 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 यार मैदानाला गुदगुळ्या करत चौकार. सोनीला कोकण तर दाखवायचं आहे, पण एक गचाळ क्षेत्ररक्षण आणि याच्यामुळं धावसंख्या 8 वधारली. विकीला मात्र आसमान दाखवलंय. एक चांगलं क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं. या स्कोअरला थोडं आटोक्यात आणावं लागेल तर संघ हा विजयाकडे प्रस्थान करेल. पहिला षटक संपतोय याने पहिल्या षटकानंतर संघ पोहोचतोय 10-1 दशक कंप्लीट केलं. मी अगदी सांगितलं 15-16च्या सरासरीने 15.5 सरासरीने जावं लागेल तर संघ हा विजयी होऊ शकतो. दरम्यान या कार्यक्रमाला एक दातृत्वाच्या भावनेतून आम्हाला सहकार्य केले असे सन्माननीय तेजस्वी राकी हे प्रस्थान करीत आहेत. पुढील टीमनं नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. वीर ताराराणी आणि स्टेपाट. चला, कॅप्टन उमेश कोळी आणि बाबा गणेश कोळी. हा कट केलाय चेंडू. 1 धावसंख्या कंप्लीट केले. इक्का दुक्की से काम नहीं चलेगा. अगर ले जाना है विनिंग की ओर तो लगन होगा छक्का और चौका. सुना क्या? किरीस का गाना सुनोगे? लबटा दिल ना दिया तब न बोलो क्या किया. आड़ो पट्टा ले लिया ले बेटा और बॉल को चौकार की ओर ले गया. बेटा लगा गाना लगा. डीजे एसडीसी उमेश कोहली वीर ताराराणी. कौन सा गाना लगाना है? वाइट चेंडू. गिरीश का सुनने का गाना. सुनना होगा थोड़ी देर बाद. कोण विसरले या नावाला. सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक, सुप्रसिद्ध गायक, परफॉर्मर, मोठीचं वैभव भूषण भोर याचा शुभागमन होतोय. हा जातोय षटकार षटकार षटकार. गिरीश कल सुबह पनवेल निकलना है. ले बेटा. दुनिया में भी अगर प्यार तीन चेंडू संपतात दुसऱ्या षटकातले. तो पूर्वी संघ पोहोचतोय 22च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 धावसंख्या दिल्या होत्या आणि या 3 चेंडू नंतर मला वाटतं 12 धावसंख्या. कुठंतरी एक महागड षटक पाहायला मिळतोय वैभव याचं. षटकातील हा 4था चेंडू. अभि खेळतोय. हिट केला चेंडूला. हवे येत आहे चेंडू. चेंडू खाली. 1-2 ओ हो 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 पकडलाय. कॅच संपवला याच्या आयुष्यातील हा इनिंग मधील मॅच. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. अखिलेशचं एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळते संघासाठी. अगदी तू मैं करताना जेल जमिनीला दान होतो की काय हे सर्वांना वाटलं होतं. आता एक चांगल्या एफर्टनं हा केलवण्याचा सुपुत्र अखिलेशनं बॉल हेरला, कॅच पकडली आणि त्या प्लेअरला पाठवला ट्रॅव्हलिंग कक्षामध्ये. सोनू टॉप 8 मधला प्लेअर होता. तशी जागा भरून काढून येतोय विशाल भोईर. सोनू PR स्टुडिओ चे रेकॉर्डिस्ट.
या दुसऱ्या षटकातला हा 5वा चेंडू, धावा संख्या 22. अगदी या षटकानंतर नाणेफेकीचा कौल केला जाईल. आमचे सन्माननीय पाहुणे सुचित्राजी घर त्यांच्या शुभ हस्ते. हरायचा प्रयत्न थोडाफार हुकला. अरे का बेटा का कर रहा तू ल बेटा, अरे कैसे काम कर रहा भाई, नशा की हो का? केडीजनं जर डाय मारले ना तर प्रवीण घासाच्याकडून 500 रुपये, कॅच साठी 500 रुपये, सेक साठी 1000 रुपये, फोर साठी 500 रुपये आणि असं क्षेत्ररक्षण केलं ना त्याच्याकडून 1000 रुपये घेतले जातील. चांगला आडव्या पट्ट्याने खेळला चेंडू. वा 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 वा, काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश पाटील यांचा मनातला चौकार कुठंतरी बंदिस्त केला. 1 धावसंख्या पूर्ण केली, तोपर्यंत धावसंख्या होते 2 षटकानंतर 23. वळतोय 24 धावसंख्या. नाणेफेकीकडं पुढचा सामना असेल वीर ताराराणी आणि स्टेपार्ट एंटरटेनमेंट. अगदी कोण विसरेल त्या नावाला. या आमच्या कलाकार इंडस्ट्रीमधील पॉवर ऑफ पवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असं पप्पूजी सुरेराव यांची टीम खेळणार आहे. राजकारणामध्ये ज्या प्रकारे पवार साहेब काय करतात हे कोणाला काय कळत नाही. अगदी त्याचप्रमाणे खेळ या कलेच्या क्षेत्रामध्ये पप्पू दादाच्या माध्यमातून केले जातात. अगदी आम्हालाही कधी कळत नाही काय करेल कधी करेल. सुनामी येऊ वादळ येऊ थाट त्याचा निराळात असतो. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. हॅलो हॅलो चेक चेक. 2 कोहली आहेत, उमेश कोहली, गणेश कोहली, वीर ताराराणी आणि स्टेपार्ट संघासाठी स्कोर होतोय 20. नाणेफेकीचा कॉल हा जिंकलेल्या वीर ताराराणी या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रण स्टेपाट या संघाला दिलंय. 18 चेंडू वीर असतील. ताराराणी संघाचा कर्णधार आपण निर्णय जो कळवलाय तर काय रणनीती असणार आहे ग्राउंडमध्ये. कॅमेरा मागे तर बरीच रणनीती उमेश कोहलीची चालू असते, आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि आता ग्राउंडवर काय रणनीती असणार आहे तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं बरं होईल. उमेश कोहली. फक्त जिंकायचं आहे आम्हाला, बाकी काहीच नाही. एकच लक्ष, फक्त जिंकायचं आहे. एकच लक्ष त्यांनी सांगितलं, फक्त जिंकायचं आहे. आणि निश्चितच तुमच्या विरुद्ध गणेश कोहली आहेत, कारण बघतो आपण खेकडे पकडण्याची कला अवगत असणे ही खूप सगळ्यांकडेच ती कला नाहीये. त्याच्यासाठी सुद्धा प्लॅनिंग करावं लागतं खेकडे पकडण्यासाठी. आणि आता ग्राउंडमध्ये काय प्लॅनिंग असणार आहे गणेश तुझी? तर सर्वप्रथम आपल्या आयोजकांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आपल्या कलाकारांना दिला आहे. खरंच त्यांनी जी मेहनत घेतली त्यांचा सर्वप्रथम आभार. आणि खेळ म्हणजे काय, आपण सगळे कलाकार आहेत, जे कोणी इथं प्रोफेशनल प्लेयर्स नाही आहेत. प्रत्येकजण एका खेळ भावनेतून हा आपला प्रत्येकजण खेळ खेळणार आहे. तर नक्की ध्येयच असणार आहे की आपल्या संघाला विजय कसा मिळवून देता येईल, ते पण मजा मस्ती करून. एकदम चिडाचिडी दाखवायची नाही अजिबात. आम्ही तर मजाच करणार आहोत. तर या खेळाचा आपल्याला बोला किंवा आपले जे प्रेक्षक आहेत, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या कलाकारांनी की आपण इथं खेळतोय पण आपले जे प्रत्येकाचे फॉलोअर्स आहेत ते सुद्धा ही मॅच बघतायत, जेणेकरून त्यांची थोडीफार नाराजी व्हायला नको आपला ॲटिट्यूड पाहून. तर प्रत्येकाने खेळ भावनेतून खेळा. तर चल ठीक आहे, शुभेच्छा तुला सुद्धा असतील या मॅच. मजाक मध्ये खेळा म्हणतात आणि 8-8 15 दिवस प्रॅक्टिस केली यानं. दोघांनाही शुभेच्छा. आणि खेळ भावनेतूनच गणेशने एकदा अतिशय उत्तम उदाहरण दिलं आणि सांगितलं की खेळ महत्वाचा आहे आणि निश्चितच आपली मैत्री महत्वाची आहे. तर वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. 16 चेंडू उर्वरित आणि 50 धावसंख्येची गरज. 16 चेंडू 50 धावसंख्या. वा 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 वा, हवेत हात वर केले तो पूर्वी विकीनं चांगला कलेक्ट केलाय चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण केली. उर्वरित 15 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज. अगदी वादळ यायला तुम्ही पाहिलं असेल. हे वादळ कोणाचं माहिती का? पीजी प्रोडक्शन टीमचं विजयाचं वादळ होतं. ते घोंगावत होतं संपूर्ण मैदानावरती. 15 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज. स्ट्राईक वरती खेळतोय विशाल भोईर. वा 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 वा, काय गोलंदाजी पाहायला मिळतोय. यष्टीच्या फार बाहेरून जाणार चेंडू. चेंडू जाते वाईट. उर्वरित 15 चेंडू आणि 48 धावसंख्येची या ठिकाणी गरज. षटकाचा पुढचा चेंडू स्ट्राईक वरती विशाल. चांगला हिट केला चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत हा जातोय षटकार. ये देखो मित्रांनो, हम रेनो पंखा का पेट्रोल. कैसा लगा मेरा मजाक?
डीजे एसडीसी ले बेटा आके दुनिया मैं भी अगर 14 गेंद में 42 निकाला नहीं तो क्या किया ले बेटा आके दुनिया. चला पुढची गोलंदाजी करायचं आहे. उर्वरित 14 चेंडू 42 धावसंख्येची गरज. याच चौका षटकारांना तुम्हाला खेळावं लागेल तरच संघ प्रस्थानाकडे यशाकडं सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. खरं तर कलाकार कधी शांत बसत नसतात कारण ते संत नसतात, पण कलाकारांमध्ये संत्य असतात. त्या संतेचं या ठिकाणी शुभागमन झालंय. तत्पूर्वी पंचांना हात केलाय वर, एक दाखवलाय, बाज झालाय खेळाडू जातोय विशाल सोनू पॅवलिंग कक्षामध्ये. न्यू बॅट्समन अमन वास्कर. कोण विसरलंय नावाला? याचं डायलॉग फेमस आहे माहिती आहे कुठलं? कुत्र्या. अमन येतोय खेळायला. 4 एंजल टीमचा कप्तान. अखिलेश आया है गेंदबाजी करने के लिए मैदान में. अखिलेश म्हात्रे पाटील पाटलांचा पोरगा आहे. या ठिकाणी अखिलेश येतोय पुढची गोलंदाजी करण्यासाठी. 4थं षटक, पहिला चेंडू समजलेला चेंडू जातोय निर्धाव. या निर्धावतीनं धावसंख्या जागेवरती स्थिर राहते. दरम्यान पुढील 11 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज. एका धुक्यानं काम चालणार नाही. संघाला जर विजय प्रसंग असेल तर चौकार षटकाराची बौछार बरसात करावी लागेल. दरम्यान हवेत मारलाय चेंडू खाली स्वतः विकेट किपर कलेक्ट केलाय. हा पकडलाय झेल आणि संपवलाय या प्लेअरचा खेळ. सज्जनो, अगर जीतना होगा तो चौका छक्का लगाना होगा. इक्का दुक्की से काम नहीं चलेगा. हवा में मारा नहीं, सीमा रेखा के पार लेके जा रहा है गेंद को. उर्वरित 10 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज. न्यू बॅट्समन ग्राउंड मॅच. काय नाव आहे? नाही मला नाही माहिती. या प्लेअरचा खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये आलाय. अरे बाला, यो प्लेअर कोण आला? क नाव शेंगताव का नाही? गणेश आलाय. खरं तर बाप्पालाच यावं लागलं या ठिकाणी जर यश यांना द्यायचं असेल तर. स्वतः गणेश आलाय. तत्पूर्वी बायची 1 धाव आणि वाईट 1 धाव, 2 धाव संख्या मिळतात संघाला बेनिफिट बोनस मध्ये. धावसंख्या होते 36. उर्वरित 10 चेंडू 40 धावसंख्येची गरज. अबान भाई उठाले पल्ला, अटोक दे. ओ माय गॉड. चेंडू गेलाय खालच्या हवेनं. अमनची बॅट गेली वरच्या हवेनं. चेंडू गेला निर्धाव. उर्वरित 9 चेंडू 40 धावसंख्येची गरज. अगदी खारपाड़ा एक्सप्रेस. अखिलेश, लेकिन अखिलेश केलवना से है. वाह 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 वाह. मारते हॉकीदार. थोडं स्पीडचं या ठिकाणी तंत्र या ठिकाणी कुठं गवसत नाही मला वाटतंय अमन याला. 2 चेंडू निर्धाव गेलेत. तत्पूर्वी संघा तसंच अपयशाकडे वाटचाल करते. उर्वरित 8 चेंडू 40 धावसंख्येची गरज. सरासरी पहिल्या प्रत्येक चेंडूला 5 धावा हव्यात. पुढचा चेंडू अगदी कडा लागलाय चेंडूला. नशिबाचा चौकार अमन यांच्या बॅटीमधून आणि अमन यांच्यासाठी डीजे
धन्यवाद डीजे. 7 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज. अगदी षटकारांची पावचार करावं लागेल संघाला जर यशाकडे प्रस्थान न्यायचा असेल, प्रस्थान करायचा असेल तर. काय सामना रंगला होता. एकतर्फी सामना केकवर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अखिलेश यादव शेवटचा चेंडू षटकातला स्ट्राईक वरती. अमन यानं पुन्हा चेंडू समजला, चेंडू गेला निर्धाव. उर्वरित 6 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज. सहा चेंडू मध्ये 6 षटकार जर लगावले तर प्रवीणजी घासे द स्मार्ट सिटी डेव्हलपर सर्व यांच्याकडून 6,000 रुपयाची नगद राशी मिळेल. शेवटचं षटक असेल, घेऊन येतील अक्षय पाटील. अक्षय जी, इनके मेडन ओवर के लिए उनके भांजे की ओर से 5,000 की नगद राशि है. मेरे हाथ में है राशि. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. उर्वरित 5 चेंडू आणि 36 धाव संख्येची गरज. अक्षय पाटलांची सुंदर गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुरा खाली खेळून जमच, पुरा वर मार. बाईनं जसं वर पाहतो तसं वर चेंडू मार. तो विमान गो उडतोय आकाशान गो, तसा तुमचा विमान आणि तुमचा चेंडू देखील आकाशात उडला पाहिजे. दरम्यान वीर ताराराणी उमेश कोहली यांचा स्क्वॉड येतोय समोर. आउट केलाय. चल घरी डीजे. तू काय टेन्शन घेऊ नको. मेरे प्यारे देशवासियों, अगर रात भर खेल खेलना है तो टाइम को बचाना होगा. धन्यवाद. ऐसे ही प्यार आपका बरसता रहे मेरे ऊपर. चला, औपचारिकता शिल्लक आहे, फॉर्मॅलिटीज बाकी आहे. 3 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. मला वाटतं विमानावरती उभं राहून षटकार मारावा लागेल. सॅमी खेळतोय. हा चेंडू जातोय पाहायला लागला चेंडू. वा 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 वा. खेळाडू वृत्ती पाहायला मिळतोय सॅमीकडून. मान्य केलंय त्यानं. अक्षय पाटलांनी अपील केलं होतं की पायाला चेंडू लागला, हा चेंडू वाईड नाही. थोडीफार चुकबोल माप असावी. माणूस म्हटल्यानंतर चुका या होणारच. उर्वरित 2 चेंडू 36 धावसंख्येची गरज. कॉंग्रॅच्युलेशन मी म्हणेल. हवेत मारलाय चेंडू. चेंडू खाली. अक्षय हा 1 2 3 4 धावसंख्या 1 कंप्लीट केले. चला, औपचारिकता शिल्लक आहे. कॉंग्रॅच्युलेशन मी म्हणेन केक वर्ल्ड टीमला. पहिला सामना, पहिला विजय या द्वितीय पर्वातला. चला, उर्वरित पुढील होणारा सामना वीर ताराराणी वर्सेस स्टेप आर्ट एंटरटेनमेंट. वीर ताराराणी आपला स्क्वॉड घेऊन आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मैदानावरती ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघाने हस्तांदोलन करायचं आहे. तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमातून रजा घेत आहेत. केक वर्ल्ड हा आपल्या भूमिपुत्राची कंपनी आहे.